लाल महाल समोर पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीला शनिवार वाड्यापर्यंत स्थापना किती झाल्या. पूर्ण एका माणसाची व्यवस्था बसण्यासाठी ते हिंदुस्थानातला पहिला गणपती आहे. सार्वजनिक गणपती 4 लाख. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी पुण्याला आलो फिरायला आणि आता मी राहिलो ते समर्थ बॉईज हॉस्टेल इथं राहिलो आहे. आणि आता वाजले 6 आणि आपण जायचं आहे आता दगडूशेठ गणपती बाप्पाला. तर मित्रांनो मी कालच्यान फिरायला लागलो आहे पुण्यात. काल संध्याकाळी आल्यापासून बघील त्या जागेला फक्त मंदिरच आहे. बघील त्या जागेला वाईबच वेगळी आहे खतरनाक. आता मित्रांनो बाप्पाचं दर्शन पण झाले. आता मित्रांनो मी आलो होतो लाल महाल समोर, पण वेळ दिल्यात सकाळी 9 ते 6 संध्याकाळी. आता काय कळणार बघूया. गणपतीला पहिला जाऊन घेतलं कसबा गणपतीला आणि कुठे जवळपास स्पॉट आहे का बघूया. तर तुमचं 9पर्यंत मला इथं थांबून चालणार नाही, कारण थोडंसं मला जास्त फिरायचं आहे. तर बघूया कसं काय होतं. चला मित्रांनो, आत्ता गेलतो ते मी पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीला, जे की आपल्या राजमाता जिजाऊंनी हे केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. ज्यावेळी शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेला ते राजमाता जिजाऊंनी स्थापना केलेली आहे असं म्हणतात. आणि तेवढ्या वर्ष जुनं ते मंदिर आहे. बघून तर भारी वाटलं. व्हिडिओ शूटिंगला तेवढी परमिशन नव्हती, परंतु तुमच्यासाठी म्हणून थोडीफार शूट केले. तर मित्रांनो मी आलो आता शनिवार वाड्यापर्यंत चालत. मग असं मला सांगितलं की 9ला उघडते आहे, पण आता वाजले 6:15, त्यामुळे लई उशीर झाला. लई अजून वेळ लागणार, त्यामुळे आता पुढचं बघूया. आता फक्त बाहेरनंच बघून घेऊया. वेळ मिळाला तर नंतर येऊन आत जाऊया. लाल महाल आणि हे बघायचं राहिले अजून. बघूया कसं काय होतं. थोडं अजून फिरायचं आहे, त्यामुळं तो स्पॉट जरा स्किप करावं लागणार. वेळ मिळाला तर येऊनच जाऊया. चला कसं आहे मित्रांनो, आपल्याला अजून लई फिरायचं आहे, त्यामुळं मी जरा फास्टच करायला लागलो आहे. आणि आता 9 नंतर जमलं येऊया, पण पहिला बघूया कुठे कुठे फिरून होते. म्हणजे मी प्लॅनिंग घातलं की प्लॅनिंग सक्सेसफुल होते, मी बघूया तिथंपर्यंत. आणि जर नाही झालं, वेळ मिळाला तर येऊनच जाऊया. तर इकडं आपलं जे फिरायचं लोकेशन्स आहेत ते त्याला पूर्ण करून घेऊया. तुम्ही जर आला म्हणजे पुण्यात आला, हे कसबा गणपती दगडूशेठला आला की नाही, तिकडलं सरळ इकडं खाली यायचं. इकडं उजव्या बाजूला कसबा गणपतीचं मंदिर आहे आणि त्यासमोरच की नाही असं गेट करून कमानी म्हणजे निशाणा दिल्यात. मी असं फिरून गेलो, मला माहीत नव्हतं म्हणून. तर इकडलं बाहेर आला की नाही, इथनं ते मॅपच्या गुगल मॅपच्या भरपूर जाऊ नका एवढंच करा, कारण की ते फिरवून सांगितलं आहे. इथे निशाण दिसला की नाही समोरनं सरळ जायचं, डाव्या बाजूला शनिवारवाडा आहे. मला माहीत होतं म्हणूनच मी गेलो तसं फिरून मॅपच्या ह्याच्यानं. तर तुम्ही आला का तर तिथे समोर ती जी तुम्हाला निशाणी दाखवली त्या निशाणाने गेला की नाही सरळ जवळच्या जवळ 3 स्पॉट तुम्हाला कव्हर करायला मिळतात. आणि त्याच्या बाजूला तिथं लाल महल पण आहे.
पण हे सगळं 9च्या नंतर उघडणार. त्याच्या अगोदर आला की फक्त तुम्हाला बाहेरनंच बघायला मिळणार. जरी आलात तरी 9च्या पुढं तिथे एंट्री असते. एवढं लक्षात ठेवून यायचं. किती पण फिरलो की नाही आरून फिरून बाप्पाच्या दरबारात यायला लागले. काय त्या सगळ्या रोडला गेलो तिथे गणपतीला गेलो तसं फिरून आलो आणि परत समोर बाप्पाचा दरबार. सकाळी आमची आरती भेटली होती. जाताना आरती केलो मला शांती वाटायला गेली. आता स्थापना किती झाल्या? 1790. त्यापेक्षा जुनी पण माहीतच पण हे पण त्यातलंच एक आहे. मंदिर लय आहे असं जुने आणि बघण्यासारखे पण आहे. आता पुढचा एक स्पॉट दाखवतो. चला तो मला मित्रांनो माझ्याच डोळ्यावरती विश्वास बसणं झाला आहे. कारण की कालपर्यंत मी जे मोबाईलवर फक्त बघत होतो ते आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघायला लागले. भारी वाटायला लागले. आता का नाही वेळात का नाही चर्चेत असणारा गणपती म्हणजे सगळ्यात सुंदर गणपतींपैकी एक त्याचाच बारका गणपती की नाही त्या मार्केटमध्ये समोर तुम्ही पूजत्यात. आता ते लोकेशन कुठं आहे ते हुडकून काढायचं काम आपल्याला. चला तर मग जाऊया. ते व्हायरल झालेलं आमचा तर बघितलेलं आहे पण तो नेमका ठिकाणा माहीत नाही. बघूया पहिला गल्ल्या फिरून पडूया आणि मग त्या गणपतीचा शोध घेऊया. शर्टवाले बाबा हां त्यांच्याकडे ते गणपती. हां हां इंस्टाग्रामला हां इंस्टाग्रामला आलेलं. बारीक मूर्ती. हां बारीक मूर्ती. हां चला आता तर काढून घेतले. हां आतमध्ये गेला ना बटाट्यावाले बाळू शकतो. बाळू शकता. हां हां चालतो. चला मग आजांचं नाव बाळू जगताप आहे. चला जाऊया. चित्ता वाटलं ते गणपती आहे लोकल गाडी. हां बाळू जगताप. काका नमस्कार. मी इंस्टाग्रामवर तुमचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला त्यामुळे बघायला आलेलो गणपती. हां तर मित्रांनो फायनली ते भेटलेलं आहे. आजा पण इथंच आहेत. आणि गणपती कुठला गणपती घेऊ काय इथं? तर एवढ्याशा जागेत श्रद्धा किती सुंदर आहे बघा. पूर्ण एका माणसाची व्यवस्था बसण्यासाठी ते बघण्यासाठी खास करून मी कोल्हापूरहून आलो. रामकृष्ण. रामकृष्ण. एकटा आला काय? हो एकटाच आलोय. आनंद. हां काय पाऊस वगैरे तिकडे नाही अजून तरी काय नाही पडला. सुरुवात होईल. हां आता सुरुवात होईल. रात जायचं आहे.
चालते का येतो. हां रामकृष्ण. त्याचा स्वभाव पण एक नंबर आहे आणि फक्त त्यांची भक्ती बघा किती आहे. जग वयाने लहान आहे म्हणजे क्या बोला तुम्ही? लहान आहे आजोबा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. त्या गोष्टीवर हे करून सुद्धा तिथे गणपती पूर्ण चेष्टेची गोष्ट नाही. आणि हेच ते मार्केट आहे पुण्यातलं. मला एवढी शांती वाटते ना. तो सेम गणपती एका माणूस बसण्यासारखा जागा तिथं आहे. रोजची पूजा असते तिची. मी पण असे इंस्टाग्रामवर बघूनच आलेलो. एवढं भारी वाटायला गेलं खरं. मित्रांनो जे ते बघेल ते फक्त 9च्या पुढंच म्हणाल. म्हणजे टायमिंग सगळा 9च्या पुढंच आहे. अजून आता इथे एक रामेश्वर म्हणजे श्री रामेश्वर असं काहीतरी मंदिराचं नाव होतं. त्या मंदिरात जाऊन बघूया म्हणलं. ते पण 9 नंतर. मित्रांनो मी आलो आहे आता त्रिशूल गणपती मंदिरमध्ये आणि तुम्हाला त्याच्या मागच्या बाजूला असे एक शिलालेख म्हणजे हे कोरीव काम दिसते. त्या कोरीव कामाचं मेन मुद्दा काय आहे, त्याचं काय अर्थ आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा. नंतर तुम्हाला सांगतो काय विषय आहे. म्हणजे मी पण इंस्टाग्रामला बघितलो आहे. एवढं डिटेल्ड मंदिर असणे लय अवघड आहे. चला दाखवतो आहे. तर मित्रांनो मी आता इथं बसलो आहे थोडा उशीर. कारण की गणपती मंदिर असं आहे मी जाऊच वाटत नाही. त्या आतनं चित्रीकरण कसं केलेलं आहे का म्हणजे कोरीव काम काय विचार आहे. मी एवढं मनाला शांती वाटली की नाही बघून. मध्ये मागं ते गणपती मंदिरच्या मागच्या बाजूला जे शिलालेख दाखवलं म्हणजे कोरीव काम दाखवलं तुम्हाला. चुकून शिलालेखच म्हणायला लागलो कारण की कर्नाटकातलं असल्यामुळे सारखं हम्पी बदामीमध्ये शिलालेख असतात त्यामुळे ते तोंडात नाही यायला लागले. पण हे कोरीव काम जे आहे की नाही असं म्हणतात महादेव आणि म्हणजे राक्षसांच्या मध्ये भांडण झाले होते तेव्हा ते समुद्र मंथनचा काहीतरी असे सीन आहे तो तिथे कोरून ठेवलेला. बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल किंवा माहीत असेल पण बघण्यासारखं आहे मंदिर. आणि हे कमीत कमी तुम्हाला सांगू 1750 आणि 1756च्या सालात बांधलेलं मंदिर आहे. अजून पण आहे सगळं. आज एवढं फिरायला लागले ते कुठलं पण आता माझे जे स्पॉट बघायचं आहे तिथे जाऊपर्यंत पाय दुखते आणि तो स्पॉट बघितला तिथं मला कोणता स्पॉट बघूया. मित्रांनो मी ज्या वाटेने फिरायला वगैरे नाही आहे 4 पाऊल टाकलं की मंदिर दिसतं. 4 पाऊल टाकलं की मंदिर आहेच. तुम्ही मुंजाची गोष्ट ऐकलाय का? जर ऐकलं असाल तर त्या मुंजा नावाच्या एका देवाचं पण पुण्यात मंदिर आहे मुंजोबा देऊळ. आता ते बंद आहे मला आतनं दाखवू शकणार नाही. मुंजा हिंदी पिक्चर पण आहे मुंजा म्हणून पिक्चर आलेला आहे. तर हेच त्या देवाचं मंदिर आहे. किती उघडतात का टायमिंग पण दिला नाही. आपण देवाचं मंदिर असू शकतो मला वाटलं नव्हतं.
चाललो आहे ते पाताळेश्वर केवमध्ये. पाताळेश्वर मंदिर सगळं एक्सप्लोअर करू. चला. तो बाहेर बसण्यासाठी ते एकदम शांतीपूर्व वातावरण आहे. म्हणजे एकदम शांत, फक्त पक्ष्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज यायला लागला आहे. वातावरण एकदम बेस्ट. तर मित्रांनो, तिथं आत पाताळेश्वर केवमध्ये म्हणजे लेणीमध्ये जाऊन आलो. महादेव मंदिर आहे, परत गणपतीचं मंदिर आहे आणि एक कुठल्या अंबाबाईचं कुठल्या तरी देवीचं मंदिर आहे. हे 8व्या शतकात बांधलेलं आहे म्हणून. विचार करा किती जुनं असेल. पुण्यातलं सगळ्यात जुनं हे असेल मला बहुतेक वाटायला लागले. 8व्या शतकात म्हणजे आता 20वं शतक चालू आहे, 21वं. 8व्या शतकात ते तयार केलेलं म्हटल्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यात बारीक बारीक कोरीव काम केलं. म्हणजे वरच्यावर असं देवाचं म्हणजे प्रतिमा तयार करायचं असं ते काहीतरी प्रयत्न केलं तर किंवा केलेलं होतं. ते काहीतरी झाले वाटतं. तुम्हाला व्हिडिओ दाखवलो तर एवढं भारी आहे की नाही बघायला. हे पण तुम्ही आलाय का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. बाकी काय, मी तर बघायच लागलो. कसं व्हायला लागले, चाललो का नाही जरा एनर्जी संपायला लागली. अजून नाश्ता करायला नाही. आता बघूया तिथं बाहेर कुठेतरी नाश्ता भेटतोय का बघूया. चांगला एक मस्तपैकी नाश्ता करूया, मग पुढच्या प्रवासाला सुरू करूया. आतापर्यंत जेवढी मंदिरं बघितलो, जेवढं जागा दाखवलो, कसं वाटायला लागले हे मला कमेंटमध्ये सांगायला लागते. व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. आमच्यासारख्यांचं असंच असते. तुम्हाला मगाशी म्हटलं मी नाश्ता करायचा आहे, पण माझ्या आता लक्षात आलं आहे की महाराष्ट्रात शिवभोजन थाळी असत्या. तेच मॅप काय व्यवस्थित दाखवणार, पण उत्सुक गणपतीचं दर्शन झालेलं आहे. मला शांती वाटली. आता जाऊया आपल्याला देवाचं दर्शन. तर मित्रांनो, मी माझ्या मागे जो गणपती बघताय तो हिंदुस्थानातला पहिला गणपती आहे. सार्वजनिक गणपती भारतात सगळ्यात पहिला गणपती होत होता, म्हणजे आणला. इथून पुढं मग सण सुरू झाला. पहिला गणपती बसला, मग तिथून पुढे लोकांनी सण साजरे केले, लोकांनी पण साजरे केले. त्यामुळे सगळ्यात फेमस आहे गणपतीसाठी. तर मित्रांनो, आपण वगैरे करून आलो आहे, पण आपल्या कोल्हापुरात 10 रुपये तरी घेतात, बरोबर आहे. तर चपाती सारखी असं दिलं पण चांगली गोष्ट आहे, परंतु जरा क्लीन नव्हतं एवढं काय. आज कसं असतं, वेळ आली की माणसाला सगळं करायला लागते. त्यामुळे
ते पण ॲडजस्टमेंट केलं. पुढचा स्पॉट बघूया. इलेक्ट्रिक काम झाला. काय ओळखाले काय मीच आहे. 2 तास झालं एक टाक चालायला लागलो आता. आठून हातात झाले आहे. एवढं ऊन वरनं पडले. फक्त तू वजन केलं त्यावरून फक्त पाणी पित आले. मध्ये एकदा जरा वडापाव खाल्ली ते काय व्हिडिओ केले नाही. आता 2 तास झालं चालत चाललो आहे. एवढं पाय दुखायला लागेल फक्त एका गोष्टीसाठी. तुम्हाला पण दाखवतो चालावा. अजून चालायचं आहे. अजून अर्धा तास दाखवावं लागले. अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला पण ते लोकेशन दाखवायचं. त्या मंदिरवर पोचलेलं आहे. एवढं उशीर हे करून ते करून चालून हे उशीर झालं. जायला लागलं. आता इथं आले तर इथं पण 4ला उघडणार आहे. आता 2 वाजतात. काय करायचं थांबूया. एवढं लांब चालत आले तोपर्यंत विश्रांती घेऊया. मग दर्शन करूनच जाऊया. आतनं दाखवतो नंतर. बसायचं चांगली व्यवस्था केल्यात. सगळेजण वेटिंगला देऊया. दर्शन करूया. फायनली 2 तासानंतर आत जायला एंट्री चालू झाल्या. आत जाऊया दाखवत चला. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसणार मित्रांनो. एवढं बारीक कोरीव काम असणारं मंदिर पुण्यात असू शकते. कोरीव काम तुम्हाला दाखवलं की नाही तुम्ही पण विचारात पडचिला. हे बाहेरून असं केलं तर आतनं पण का नाही लई बारीक कोरीव काम केले. ते आत शूटिंगला परमिशन नव्हते त्यामुळे घेतलं नाही. तर एक छोटी क्लिप घेतल्या. आणि तुम्हाला सांगू काय मित्रांनो तिथे का नाही 2 टाईपच्या फरच्या आहेत. एक पांढरे आणि एक वेगळे. त्या पांढऱ्या फरशीवर पाय दिल्यावर पाय भाजणार जास्त. खरे कलरला दिलं की मी लई भाजायला लागल्या. काय विशिष्ट आहे काय फरची कशी घातल्या खरं विचार करण्यासारख्या गोष्ट. हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं की नाही मला कमेंटमध्ये सांगा. मला तर एवढं भारी वाटलं की नाही जास्त उशीर थांबू पण शकत नाही. कारण की पुढचं स्पॉट कवर करायचं. आणि मग चालत किती किलोमीटर आले असं सांगा कमेंटमध्ये सांगा. काय सकाळी चालायला लागले 2 तास चालले म्हटल्यावर बघा. आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोण जर चुकून जरी पुण्याचं कोण बघत असलं तर किती लांब आहे दगडूशेठपासून इथंपर्यंत चालत आलो. इथनं कसं व्ह्यू दिसायला आहे बघा. मोबाईलमध्ये मला म्हणजे नीट दाखवू द्या पण डोळ्याने जर बघितलं की नाही चालत आलेलं फिट आहे. एवढं कष्ट केलेलं सार्थक लागलं असं वाटतं. चल दुसऱ्या स्पॉटला जाऊया. तर मित्रांनो जाताना एकटा भाऊ गाठ पडला. त्याला हात केलो 1 किलोमीटर तरी पुढे सोडला. चालवण्याचा 1 किलोमीटर वाचवला. त्याच्या पुढे आणि चालत आहे का बघूया. पण हात केलं तर थांबते काय नाही तर उगाच शिकायला तुम्हाला थांबवायचे. बघूया ट्राय कर जाऊया. आपल्याला वाटते की पण मिळणार नाही पण थांबवणार नाही. पण तसं नाही. आपल्याला थांबवायची जिद्द पाहिजे. म्हणजे तुम्ही विचारायला पाहिजे लोकलसारखं वागायला पाहिजे त्यांच्याबरोबर. मग तुम्ही सहजच थांबवू द्या. आता मी दुसऱ्यांदा परफेक्ट माणूस ओळखलो आणि हात केलो तर तो थांबवलाच जावा डायरेक्ट.
आणि तिने येतात म्हणा आमच्या इथं बळूमाला येतात म्हणा आदमापूरला कायम ज्योतिबाला येतात म्हणा. ते दादा इथं जायचं मेकॅनिकला येतात म्हणा. बोललो थोडं असे असतात माणसं. असं आमचं स्पॉट बघूया देवसर झाला चाला लागली. तर मित्रांनो आज एवढं वाईट हाल झाले. आज एकच म्हणजे मंदिर बघायला मी 6-7 किलोमीटर चाललो आहे आणि परत त्याच वाटतं आता दुसरं मंदिर बघायचं काही कंटाळा असं होईल वाटलं मित्रांनो. एकच मंदिर बघण्यासाठी मी 6-7 किलोमीटर एकटाच चाललं आणि परत ते 6-7 किलोमीटर आणि परत टोटल 14 किलोमीटर आता मी चालत आलो आहे. आता मी शंकर महाराजांचं मोठं बघायला जाणार आहे. ते बघून येतो आणि मग परत जायचं. चला काय तर होईल ना. देव बोलवल्याशिवाय सगळं होईल नाही. देवाची इच्छा म्हणायचं जायचं. चला खरं तिथे गेल्यावर मन शांत होतं. आता एवढं चालत चाललं मठात गेलं की नाही एकदम मन शांत होतं. तेच चांगलं वाटतं मला. याच मंदिरापासून मित्रांनो मी सकाळी दुपारी 12 वाजता गेलो. तर मला माहीतच नव्हतं की हे मंदिर इथं आहे. आता ते आलो आहे दर्शन करूया त्याला. ते मग मी लई उशिरापासून बघायला गेलो. ते मला नंतर गावलं नव्हतं. आत्ता परफेक्ट गावलं. दर्शन तर झालं. उशीर लागला. जाऊया शेवटचं दर्शन करून घेऊया. अंदाज तर भरपूर झाला आहे म्हणून जाऊया. चाललो आहे पण लई चालू आहे. जाऊया निवांत होऊया. आता पहिलं मध्ये कुठं खायला भेटते का बघूया. जरा खाऊया नाही बघूया. संध्याकाळी यायला 9 वाजल्यात आणि आरती पण सुरू झाली आता. तर मित्रांनो आता मी जेवण तर त्याला म्हणू शकत नाही. 2 वडापाव खाल्ले कारण ते पहिल्याचं बजेट माझं आहे. जर परत जायचा विचार करतो आहे बघा कसं जायचं झालं तर अवघड सगळं पैसे दिलं आहे पण परत फिरायचं झाले की अवघड लोकल त्यामुळं म्हणलं की जर जाणंच खूप वाटायचं कारण आज लई फिरले. एवढं बघायचं तर तेवढं तर बघून घेतलं आहे. अजूनही 2-3 स्पॉट राहिल्यात ते बघूया नेक्स्ट टाईम. जेवढं माझ्या मनात सुद्धा नव्हतं की मी येईन कारण की सारखं नाही म्हणा लागलेला. त्यामुळं माझं पण मत जायचं नसेल जायचं असं व्हायला लागलं. तर आता देवाचा बोलावा एकट्याला चालाय म्हटल्यावर तो तरी काय करणार आणि मी तरी काय करणार. यायला तर लागणारच. आज पुण्यात जॉबसाठी लोकं येतात. तुमचे दिवस कसं जायचं असते ते आज मला कळायला लागले. म्हणजे मेसला लावते आता मी रूम हॉस्टेलला राहिले त्याचं भाडं असते. सगळं मॅनेज करत असतात. सगळं लागते हे आपण ओळखून यायला लागते. आपण जवळ आपल्या रूमवर जास्त बोलण्याचं नसतं. तर मित्रांनो आता पोचलो रूमवर आणि आता 10 वाजल्यात आणि तुम्हाला काय वाटते आज मी किती किलोमीटर चाललो असेल मी मला कमेंटमध्ये सांगा. एवढं फिरलं म्हणता बा लई दगडूशेठपासून तिकडं स्वामीनारायण मंदिरपर्यंत आणि तिथनं पण 4 किलोमीटर मी वेगळ्या मठात गेलो. ते शंकर महाराजांचं मठ नव्हतं ते वेगळंच मठ होतं. त्या मठात गेलो. ते 4 किलोमीटर एक्स्ट्राच चाललेलो ते धरून आणि ते परत आलो मी म्हणजे टोटल 8 किलोमीटर येणं झालं ते एक्स्ट्रा झाले. त्यामुळे पायावर दुखायला लागल्या प्ले झाल्या आणि लाल महाल आणि शनिवार वाडा त्या आज जायचं राहूनच गेलं कारण की 9च्या
अगोदर मी तिथे गेलतो 9 नंतर ओपन होते, पण जेवढं माझ्या हातनं होईल तेवढं मी मॅनेज केले. व्हिडिओ कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जाता जाता मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.